हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज संडे आहेच आणि म्हणूनच आज आपण सुरमई थाली पाहणार आहोत। तर त्यासाठी मी अख्खी सुरमई घेतलेली आहे आणि त्याचे दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भाग करून ठेवलेले आहे। डोकं आणि शेपटीकडचे पीस आहेत ते मी वेगळ्या भांड्यामध्ये मीठ लावून ठेवलेले आहेत आणि मधले पीस आहेत रुंद मोठे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये मीठ लावून ठेवलेलं आहे। चला तर मग फिश कढीसाठी लागणारं वाटण आहे ते आपण बघूया। तर त्यासाठी मी एक कपभर ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा कांदा घेतलेला आहे उभा चिरून, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा धनापूड आणि 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर यामध्ये घालून पुरेसं पाणी घालून ह्याची बारीक मस्त मुलायम अशी एक पेस्ट करून घेणार आहे। छान वाटण आपलं तयार झालेलं आहे वाटून, तुम्ही पाहू शकता। तर फिश करीच्या फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल। ते गरम झाले की त्याच्यात अर्धा कांदा वाटणाला घातला आणि अर्धा बारीक चिरून मी या फोडणीला घातलेला आहे। एक 2 ते 3 कढीपत्त्याची पानं ही ऑप्शनल आहेत। त्यानंतर कांदा एक मस्त सोनेरी कलर आला की त्याच्यात तयार वाटण टाकलेलं आहे पुरेसं पाणी घालून। करी आणि फिशच्या अंदाजानुसार मी यामध्ये 4 कोकम घेतलेली आहेत, त्याचे 2 भाग करून टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त कोकम वापरू शकता। चवीनुसार मीठ घालून करीला एक थोडासा कड येईपर्यंत मी हे फिश स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सोडलेले आहेत। टोपावरती झाकण ठेवून फिश शिजेपर्यंत ही मी चांगली उकळून घेणार आहे। तोपर्यंत तळण्यासाठी जे फिश ठेवलेले होते ते स्वच्छ धुवून त्याला थोडंसं किंचित मीठ घालून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीने तुम्ही नाही घातलात तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा आमचूर पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर हे सर्व घालून मी ह्याला मॅरिनेशन करून चांगलं घेतलेलं आहे। तोपर्यंत आपली कढी चांगली उकळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चांगले फिश शिजून आलेले आहेत आणि कढी आपली तयार झालेली आहे। चला तर फिश फ्राय करण्यासाठी जो सुका मसाला लागतो तो आपण बघूयात। तर त्यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1.5 चमचा बारीक रवा घेतलेला आहे। हे सर्व मिक्स करून मॅरिनेशन केलेले जे फिशचे पीसेस आहेत ते मी ह्याच्यात घोळवून एक साईडला ठेवत आहे। दुसऱ्या बाजूला गॅसवर मी पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत हे आपले 4 ते 5 पीस घोळवून झालेले आहेत। तेल तर तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक एक करून हे फिशचे पीसेस आहेत ते सोडणार आहे। याप्रमाणे 4 ते 5 पीस मी यामध्ये सोडलेले आहेत आणि एक 2-3 मिनटं झाली की हे मी परतून घेतलेले आहेत। मी मध्यम गॅसवर हे भाजत आहे, एकदम मोठा किंवा अगदी स्लो गॅस नाही आहे। तर याप्रमाणे मी परतून हे व्यवस्थित मासे फ्राय केलेले आहेत। सोनेरी खरपूस रंगावर हे मस्त मी फिश फ्राय करून घेतलेले आहेत। याप्रमाणे इतरही दुसरे उरलेले फिश आहेत ते मी फ्राय करून घेतलेले आहेत। तर नेहमीच्या थालीमधले आपली चपाती आणि भात हे तर सोबतीच आहेत आणि त्याचबरोबर सुरमई फ्राय आणि सुरमई फिश करी ही माझी रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला थाली तर आवडलीच असेल, पण आज माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। तसेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय।